वेट लॉस करताय का किंवा करायचं आहे का? तर हा ब्लॉग अजिबात बघू नका, नाही तर तुमचं वजन पण झपाट्याने कमी होईल. तुम्हाला पण असं वाटतं का की मी जास्त प्रोटीन खाल्लं तर माझं पण वजन वाढेल? पण तुम्ही प्रोटीन किती खायला हवं आणि हे तुमच्या वजनावर डिपेंड असतं आणि तुमच्या जीवनशैलीवर डिपेंड असतं. तुम्ही किती हालचाल करता किंवा बसूनच राहता का यावर तुम्ही प्रोटीन किती घ्यायचं हे ठरतं. मी न्यूट्रिशनिस्ट नाहीये, डॉक्टर नाहीये किंवा डायटिशियन नाही, तरी मी माझं वजन तब्बल 11 किलो कमी केलंय, ते पण घरी बनवलेलं अन्न खाऊन आणि माझं सगळं रुटीन फॉलो करून. माझं वेट लॉस करताना कोणते रूल फॉलो केले होते ही माझ्या प्री वेट लॉस सिरीजमध्ये सांगणार आहे. सो फॉलो करून ठेवा आणि तुम्हाला पण काही प्रॉब्लेम असतील तर मला कमेंटमध्ये सांगा, मी नक्की शेअर करेन. आणि प्रोटीन तुमच्या जर्नीमध्ये, वेट लॉस जर्नीमध्ये कसं मदत करते हे मी तुम्हाला आता पुढे सांगणार आहे. प्रोटीन तुमचं मेटाबॉलिझम वाढवतं, त्यामुळे तुमच्या कॅलरीज बर्न होतात आणि वेट लॉस झपाट्याने होतं. आणि प्रोटीनमुळे तुमचं पोट भरल्यासारखं वाटतं आणि जास्त क्रेविंग होत नाही आणि तुम्ही जास्त खात पण नाही. आणि मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे प्रोटीन पचवायला जास्त वेळ लागतो ॲज कम्पेअर्ड टू कार्बोहायड्रेट्स अँड फॅट्स. म्हणून तुमच्या आहारामध्ये तुमच्या जीवनशैलीनुसार व वजनानुसार प्रोटीनचं प्रमाण ठेवा. ब्लॉग शेअर करा त्यांना ज्यांना डेली लाईफमध्ये आणि वेट लॉस जर्नीमध्ये प्रोटीनचं किती महत्त्व आहे हे माहीत नाही आहे, त्यांना पण माहीत होऊ द्या. ब्लॉग खूप महत्त्वाचा आहे, सेव्ह करून ठेवा आणि शेअर करा. आणि नेक्स्ट ब्लॉगमध्ये मी प्रोटीन रिच फूड सांगणार आहे, सो फॉलो करून ठेवा. ओके, बाय.